शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी कर्जमाफी विसरून 31 मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करा असा इशारा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिला होता। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची आशा आता मावळलेली आहे। त्यामुळे मागील हंगामात घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड तुम्ही केली असेल तर आता खरीप हंगाम 2025 करिता तुम्हाला बँकेकडून नवीन पीक कर्जाच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मात्र हे पीक कर्ज तुम्हाला मिळत असताना ते नेमके कोणत्या दराने तुम्हाला मिळायला हवे, म्हणजे नियमानुसार पीक कर्जाचे दर तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे। तर राज्यामध्ये पीक कर्जाचे दर निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर एक राज्यस्तरीय समिती गठीत केलेली असते आणि जिल्हा स्तरावर गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या शिफारसीनुसार राज्यस्तरीय समिती राज्यात सर्व पिकांसाठी पीक कर्जाचे दर निश्चित करीत असते आणि निश्चित करण्यात आलेल्या दराच्या 10% कमी किंवा जास्त पीक कर्ज देण्याचे बँकांना बंधनकारक असते। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 तसेच रब्बी हंगाम 2025 करिता सर्व पिकांच्या पीक कर्जाचे हेक्टरी नवीन दर जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये साधारणतः 20% वाढ करण्यात आली आहे। तर खरीप हंगाम 2025 मध्ये तुम्हाला कोणत्या दराने पीक कर्ज मिळेल तसेच जाहीर करण्यात आलेले नवीन पीक कर्ज दर काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। सोबतच अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 करिता पीक कर्जाचे सुधारित दर आपण जाणून घेत आहोत। ज्यामध्ये सुरुवातीला खरीप भात सुधारित करिता किमान दर 68,000 रुपये प्रति हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहेत। तर कमाल दर 82,500 रुपये प्रति हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे। म्हणजेच किमान दर 68,000 रुपये प्रति हेक्टर ते 82,500 रुपये प्रति हेक्टर या दरम्यान खरीप भात सुधारित करिता बँकांनी पीक कर्ज देणे बंधनकारक असते। परंतु आता बँका ते देते की नाही हा एक वेगळा प्रश्न झाला। त्यानंतर भात उन्हाळी बासमती करिता 68,500 रुपये ते 82,500 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यानंतर खरीप भात जिरायतीसाठी 61,000 रुपये ते 81,250 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहेत। अशाच प्रकारे खरीप ज्वारी बागायती करिता 36,000 रुपये ते 56,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहे। खरीप ज्वारी जिरायतीसाठी 33,000 ते 51,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहे। अशाच प्रकारे बाजरीसाठी बागायतीसाठी 38,000 रुपये प्रति हेक्टर ते 54,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहे। बाजरी जिरायतीसाठी 32,000 ते 49,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहे। बाजरी उन्हाळी करिता 28,000 ते 36,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहे। अशाच प्रकारे मका बागायतीसाठी 45,000 रुपये प्रति हेक्टर ते 65,000 रुपये प्रति हेक्टर दरम्यान पीक कर्जाचे सुधारित दर निश्चित करण्यात आलेले आहे। मका जिरायतीसाठी 36,000 ते 48,000 रुपये प्रति हेक्टर, मका स्वीट कॉर्नसाठी 36,000 ते 48,000 रुपये प्रति हेक्टर, तूर बागायतीकरिता 52,000 ते 65,000 रुपये प्रति हेक्टर, तूर जिरायतीकरिता 47,000 रुपये प्रति हेक्टर ते 54,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहे। अशाच प्रकारे मूग जिरायतीसाठी 28,000 रुपये प्रति हेक्टर ते 32,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यानंतर मूग उन्हाळी करिता 28,000 ते 32,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहेत। उडीद जिरायतीसाठी 25,000 ते 34,000 रुपये प्रति हेक्टर, भुईमूग बागायती किंवा उन्हाळीसाठी 50,000 रुपये ते 62,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहेत। भुईमूग जिरायतीसाठी 45,000 रुपये प्रति हेक्टर ते 60,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहेत। अशाच प्रकारे सोयाबीन या पिकासाठी 58,000 रुपये प्रति हेक्टर किमान दर निश्चित करण्यात आलेले आहेत। तर कमाल दर 75,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहे पीक कर्जाचे। अशाच प्रकारे सूर्यफूल बागायतीसाठी 30,000 रुपये ते 42,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यानंतर सूर्यफूल जिरायतीसाठी 27,000 ते 40,000 रुपये, तीळ जिरायतीसाठी 27,000 ते 36,000 रुपये, जवस जिरायतीसाठी 27,000 ते 36,000 रुपये, कापूस बागायतीसाठी 65,000 रुपये ते 85,000 रुपये आणि कापूस जिरायतीसाठी 60,000 रुपये ते 75,000 रुपये प्रति हेक्टर पीक कर्जाचे सुधारित दर निश्चित करण्यात आलेले आहे।
अशाच प्रकारे ऊसासाठी आता किमान दर आणि कमाल दर सुद्धा निश्चित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये ऊस आळसालीकरिता 1,65,000 रुपये ते 1,80,000 रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आलेले आहेत. ऊस पूर्व हंगामीकरिता 1,45,000 ते 1,70,000, ऊस सुरू करिता 1,45,000 ते 1,70,000 रुपये दर निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर ऊस खोडवाकरिता किमान दर 1,25,000 रुपये प्रति हेक्टर आणि कमाल दर 1,60,000 रुपये प्रति हेक्टर पीक कर्जाचे सुधारित दर निश्चित करण्यात आलेले आहेत. तर आशा करूयात की याच दरानुसार शेतकरी बांधवांना पीक कर्जाची वाटप आता लवकरात लवकर होईल. तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि आशा करतो की तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरली असेल. त्यामुळे अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.